कामिनी जेव्हा घरी असते त्यावेळेस रागिनी विचारते, "तू कपाटात काय ठेवत आहे?" तेव्हा ती म्हणते, "मी कपाटात काहीही ठेवत नाही. एक महत्त्वाची वस्तू पेपर ठेवत आहे." तेव्हा ती म्हणते, "मला दाखव ना." ती म्हणते, "सध्या मी घाईत आहे. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. त्यामुळे मला तू थांबवू नको. तुला मी ती वस्तू नंतर दाखवेन." त्यानंतर कामिनी ही हॉस्टेलवर येते. कारण की हॉस्टेलवर अनेक मुली राहत असतात. तिथे कमळी आणि निंगेसुद्धा राहत असते. आल्यानंतर तिथे जी मॅडम असते सुपरवायझर, बघा हॉस्टेलवर कामिनी आलेली आहे आणि त्या ठिकाणी सुपरवायझर असते. तिला सांगते की चावी दे. तेव्हा ती सांगते तिला चावी दे. तेव्हा ती बोलते की विद्यार्थिनीशिवाय कोणालाही चावी दिली जात नाही. परंतु कामिनी काही ऐकत नाही. कामिनी म्हणते, "तुला माहीत आहे मी कोण आहे? मग तुला चावी द्यायला काय हरकत आहे?" तेव्हा ती म्हणते, "नाही देऊ शकत, कारण की विद्यार्थ्यांना चावी दिली जाते नियमानुसार." परंतु कामिनी ऐकत नाही. तिला बोलते, कामिनी सांगते, "चावी मला दे." परंतु तरीही ती जी असते सुपरवायझर ती नाही म्हणते. अंजलीना नाईलाजाने चावी सुपरवायझर देते आणि चावी घेतल्यानंतर ती म्हणते, की "मी सुद्धा तुमच्याबरोबर कमळीच्या रूममध्ये येते." परंतु त्यापूर्वी ती बोलते, की "तुम्हाला चावी का हवी आहे?" तेव्हा कामिनी बोलते, "कारण की मला बघायचं आहे, की आमच्या घरातील तिने काही वस्तू नेल्या आहेत का? कारण की आमच्या घरातील काही वस्तू ह्या गेलेल्या आहेत." कामिनी तिला सांगते, "तू याच ठिकाणी राहायचं आहे. तू आतमध्ये यायचं नाही. तू तुझं काम कर. तू माझ्यासोबत यायची गरज नाही. तू फक्त पहारा दे." तिने रूममध्ये जाते आणि त्या ठिकाणी सर्व वस्तू शोधण्यास सुरुवात करते. कमळीची पेटी, तसे त्यांच्या बॅगे वगैरे सर्व बघत असते. कमळी कॉलेजला गेलेली असते आणि ती कॉलेजहून पुन्हा येते. त्यावेळेस त्या ठिकाणची जी सुपरिटेंडेंट असते, सुपरवायझर, ती सांगते की कमळी येत आहे. तिने बघितलेलं असतं. कमळीने रूममध्ये प्रवेश केलेला आहे. तेव्हा ती म्हणते की ओरडते ती जोरात, "कामिनी आजी, तुम्ही हे काय करत आहात? माझ्या घरात येऊन तुम्ही सर्व का तपासत आहात आणि तुमच्या हातामध्ये काय आहे?" कारण की पेटीमधल्या सर्व वस्तू तिने काढलेल्या असतात. कपडं अस्तव्यस्त केलेलं असतं. तेव्हा कमळी म्हणते कमळी म्हणते तिला कमळी म्हणते, "कामिनी आजी, खरं काय आहे ते सर्व सांगा." तेव्हा कामिनी काहीच बोलत नाही. कामिनी म्हणते, "कुठे काय आहे? काहीच नाही." तर अशा प्रकारे आता ही कामिनी तिचा शोध लावणार का, की कमळी कोण आहे?